एखाद्या माणसाकडे फक्त पैसा असून चालत नाही आणि ती जर का स्त्री असेल, तिच्याकडे खूप सारा पैसा असेल, परंतु ती सुखी नसेल, तर मात्र तिच्या आयुष्यामध्ये खूप मोठा प्रसंग ओढवू शकतो. आत्ता आपण जाणार आहोत नाशिक शहरामध्ये. नाशिक शहरातल्या एका उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या सुलेखा यांची पती एका नामांकित कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होते. त्यांच्या निधनानंतर सुलेखा यांच्याकडे भरपूर बँक बॅलन्स आणि एक प्रशस्त 5 खोल्यांचा बंगला होता. पतीच्या अकाली जाण्याने सुलेखा वयाच्या 50शीतच एकाकी पडल्या होत्या. त्यांची एकुलती एक मुलगी नेहा हिचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काही दिवसात नेहा काही कौटुंबिक वादामुळे आपल्या माहेरी परत आली होती, ज्यामुळे सुलेखा खूप चिंतेत पडल्या होत्या. काय करावं त्यांना समजत नव्हतं. त्यांनी समजूतदारपणा दाखवायचं ठरवलं. नेहाला पुन्हा त्यांनी तिच्या सासरी पाठवलं. आता त्यांची मुलगी नेहा सासरी नांदू लागली. काही महिन्यातच नेहाने फोन करून तिथले वातावरण निवळल्याचे सांगितले. तेव्हा कुठे सुलेखा यांचा जीवात जीव आला. त्यांना आता फार बरं वाटू लागलं. आपली मुलगी तिच्या सासरी गुण्यागोविंदाने नांदत आहे, या कारणामुळे त्या आतून बाहेरून सुखावून गेल्या होत्या. परंतु त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची रुखरुख कायमस्वरूपी लागली होती. ती म्हणजे एकाकीपणाची. आपल्यासोबत कोणीतरी राहायला आलं तर आपल्याला किती बरं वाटेल. आपल्याला बोलण्यासाठी, आपल्याला फिरण्यासाठी, कधीकधी आपण जेवण शेअर करण्यासाठीच आपल्याला एखादी व्यक्ती हवी होती, असं त्यांना कायमस्वरूपी वाटत होतं. पण आता त्या मोठ्या बंगल्यात सुलेखा पूर्णपणे एकट्या पडल्या होत्या. एकांतात वेळ घालवणं त्यांना कठीण जात होतं. त्याच्यामुळे त्यांच्या बंगल्याला 5 खोल्या होत्या आणि आता इतका मोठा बंगला आपण एकटीने कसा वापरायचा, यासाठी मग त्यांनी त्यांच्या बंगल्यातील एक खोली भाड्याने देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी काही ठिकाणी जाहिरात देखील दिली आणि या जाहिरातीतूनच काही दिवसातच मूळचा ग्रामीण भागात असलेला अविनाश नावाचा एक तरुण त्यांच्याकडे खोलीची विचारणा करण्यासाठी आला. त्याने दारावरची बेल वाजवली. तो आतमध्ये आला. आता सुलेखाताईंनी देखील दार उघडलं. समोर बघतात तो एक उमदा तरुण आहे. त्यांनी त्याला आतमध्ये बोलावलं. त्याला पाणी आणून दिलं. त्याला त्या म्हणाल्या, "काय काम काढलंस बाबा?" तो म्हणाला, "नाशिकमध्ये पुढील शिक्षणासाठी मी इथे आलो आहे." आता अविनाश दिसायला अत्यंत देखणा होता, सुंदर होता, त्याचबरोबर तरुण होता. व्यायामशाळेत जाऊन त्याने आपलं शरीर गलेलठ्ठ न ठेवता खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने बनवलेलं होतं. आता पहिल्याच भेटीत सुलेखा यांच्या मनात त्याच्याबद्दल वेगळे विचार घोळू लागले. कारण सुलेखा सातत्याने विचार करत असायच्या की आपल्याला असं ना तसं कोणीतरी हवं आहे आणि जर का आपल्यासोबत कोणी राहायला आलं तर मात्र आपली संध्याकाळ चांगली जाईल. आपण सकाळी ताज्या तवाना उठू. त्याच्यामुळे मग त्यांनी त्याच्याकडे पाहून त्याला विचारलं, "तू इथे राहायला तयार आहेस?" त्याने अविनाशला काही अटींवर घरात राहायला परवानगी दिली. घरात शांतता राखणे, इतर कोणाला न आणणे, या गोष्टींवरती किंवा या अटींवरती त्यांनी त्याला त्यांची खोली भाड्यानं देण्याचं ठरवलं. आता अविनाश देखील आपल्या गावी गेला. गावी जाऊन त्याने आपलं सामान बांधलं आणि अगदी आनंदाने सुलेखांच्या बंगल्यावरती तिथे तो राहायला आला. आता अविनाश तिथे राहू लागल्याने सुलेखा यांना देखील एक शेजार मिळाला होता. त्यांच्या बंगल्यामध्ये आता चालचलन सुरू झालं होतं. आपल्या कडेला एक उमदा तरुण राहतो, त्याच्यामुळे त्यांची भीती देखील निघून गेली होती. पण एक दिवस संध्याकाळी अविनाश आपल्या खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा ठेवून केवळ अंडरवेअरवरती बसला होता. तो मोबाईल पाहत काहीतरी शारीरिक हालचाली करत होता. खिडकीतून सुलेखा यांच्या नजरेला हे दृश्य पडले आणि त्याने अचंबित होऊन ते सगळं पाहत राहिल्या. अनेक वर्षांपासून पतीच्या सुखापासून वंचित झालेल्या सुलेखा यांच्या मनातील सुप्त भावना जागृत झाल्या. आता जो अविनाश आहे, हा अविनाश दिसायला तगडा असल्यामुळे त्याला उघडा बंब त्यांनी बघितल्यामुळे सुलेखा त्यांच्यावरती आता भाळल्या होत्या. त्याचं असं झालं, त्या रात्री सुलेखा अस्वस्थतेमुळे झोपू शकल्या नाहीत. या कुशीवरून त्या कुशीवर त्या सातत्याने वळत होत्या. त्यांच्या डोक्यात मात्र अविनाशचे विचार चक्रावत होते. त्यांच्या डोक्यातून अविनाशची छबी काही केल्या जात नव्हती. त्यांना हा तरुण
मनापासून फार आवडला होता. आपली मुलगी लग्न होऊन गेलेली आहे. आता आपण 50च्या पुढे आलेलो आहोत हे देखील त्या आता विसरलेल्या होत्या. आपल्या मुलाच्या वयाचा तरुण आणि त्याची शरीरयष्टी सुलेखाला खुणावत होती. दुसरा दिवस उजाडला. दुसऱ्या दिवशी सुलेखा यांनी अविनाशला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी एक खेळी खेळली. त्यांनी अचानक अविनाशकडे 2 महिन्याचे ॲडव्हान्स भाडे मागितले. अविनाशची घरची परिस्थिती बेताची असल्याने तो गोंधळला. अचानक इतके पैसे आपण कसे काय द्यायचे याचा तो विचार करू लागला. आता मात्र त्याने विनवणी केली. विनवणी केल्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्याय नव्हता, कारण त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. गावच्या तालमीमध्ये जाऊन शरीर बनवायचं, शेतामध्ये जाऊन मेहनत करायची, घरी येऊन अभ्यास करायचा, इतकंच त्याला माहिती होतं. आता अविनाशच्या घरची परिस्थिती असल्यामुळे तो आता पुरता गोंधळला होता. त्याने विनवणी केली, माझ्याकडे सध्या पैसे नाहीत, महिना अखेरीस मी व्यवस्था करेन, थोडंसं थांबा. पण सुलेखा मात्र आपल्या मागणीवर ठाम होती आणि पैसे न दिल्यास घर रिकामे करायला ती धमकावत होती. आता तिच्या 4ही खोल्या तशाही रिकाम्या होत्या. आता हे सगळं बघून इतकी ही बाई पैशासाठी आपापलेली कशी काय असू शकते या कारणासाठी अविनाश मात्र हताश झाला होता. त्याच संध्याकाळी अविनाश खोलीत असताना सुलेखा तिथे गेल्या. त्याला त्या म्हणाल्या, तू जर माझे एक काम केलेस तर तुला भाडे देण्याची कोणतीही गरज पडणार नाही. तू कधीही भाडे नाही दिलेस तरीही चालेल. आता मात्र अविनाश मनातून घाबरला होता. समोरची व्यक्ती आपल्याला काय काम सांगते याच्यासाठी त्याचे कान टवकारले होते. तिचं असं काय काम असावं की जे फक्त अविनाश म्हणजे मीच करू शकतो याचा तो विचार करत राहिला होता. अविनाशने घाबरत विचारलं, काय काम आहे? तेव्हा सुलेखा यांनी त्याला स्पष्ट शब्दात सांगितले, काल तू खोलीत जे काही करत होतास ते मी पाहिले आहे. मलाही तुझ्याकडून ते शारीरिक सुख हवे आहे. सुलेखा यांचे बोलणे ऐकून अविनाशच्या पायाखालची जमीन सरकली. तो क्षणभर स्तब्ध झाला. त्याच्या केसातून घाम ओघळू लागला. त्याच्या चेहऱ्यावरती घामाचे थेंब जमा झाले. सुलेखा यांनी त्याला जवळ ओढले. अविनाशलाही वाटले की पैशाची अडचण दूर होईल आणि जे सुख तो फोनमध्ये पाहत होता ते प्रत्यक्ष मिळणार आहे. काय हरकत आहे, समोरून जर का वयस्कर स्त्री असेल याचा तो विचार करत होता. त्यामुळे आता तोही तयार झाला. त्या रात्री दोघांमध्ये घमासान शारीरिक संबंध तयार झाले. यानंतर ही रोजचीच गोष्ट बनली. आता सुलेखा देखील आपल्या नवऱ्या वाचून अनेक वर्ष राहिलेली होती आणि तिच्यासमोर तिला अंगापिंडानं जबरदस्त असा अविनाश हा तिला मिळालेला होता. अविनाश कॉलेजवरून घरी आला की सुलेखा त्याच्याकडून आपली भूक भागवून घ्यायची. आता तापल्या तव्यावर अविनाश देखील आपली पोळी भाजून घेत होता. काही महिन्यांनी सुलेखा यांची मुलगी नेहा काही दिवसांसाठी माहेरी राहायला आली. घरात मुलगी असतानाही सुलेखा यांना राहवत नव्हते. एका रात्री नेहाची झोप अचानक उघडली. शेजारी आई नसल्याने ती शोधत शोधत बाहेर आली. तिला अविनाशच्या खोलीतून काहीतरी वेगळे आवाज ऐकू आले. तिने खिडकीतून आतमध्ये पाहिले. फटीमधून पाहताना आई आणि अविनाश यांना आक्षेपार्ह अवस्थेमध्ये पाहून तिला प्रचंड धक्का बसला. सकाळी नेहाने सुलेखांना जाब विचारला, पण सुलेखा यांनी तुला काही समजत नाही, शांत बस म्हणून गप्प करण्याचा प्रयत्न केला. पण नेहाने वडिलांच्या आठवणीचा अपमान सहन केल्याने थेट जवळ पोलीस स्टेशन गाठले. दोघांविरुद्ध तक्रार केली. पोलिसांनी दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. अविनाशने रडत रडत कबुली दिली, मी केवळ शिक्षणासाठी आलो होतो, पण घरमालकिनीने पैशाचा आणि खोलीचा दबाव टाकून माझ्याकडून हे सर्व करून घेतले. सुलेखा यांनीही आपली चूक मान्य केली. दोघेही राजीखुशीने यात सामील असल्याने पोलिसांनी कायदेशीर जबाब देऊन दोघांना घरी सोडून दिले. परंतु ते घरी पोहोचेपर्यंत नेहाने अविनाशचे सर्व सामान रस्त्यावर फेकून दिले होते. सुलेखा यांच्या क्षणिक सुखाच्या नादात अविनाशचे शिक्षण, करिअर आणि मानसिक संतुलन पूर्णपणे कोलमडून गेले होते. आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून नेहा म्हणजे सुलेखा यांची मुलगी हिने आपले सामान बांधले आणि तिने आपल्या सासरचा रस्ता धरला, तो कायमचा. आपल्या आईला ती म्हणाली, माझ्या वडिलांच्या आठवणीमध्ये सुखाने त्यांनी दिलेल्या पैशावरती मजा करण्याची सोडून तू मात्र अय्याशी करत राहिली. आता मात्र यापुढे मी तुझे तोंड बघणार नाही. आता ती तिच्या माहेरी निघून गेली. दुसऱ्या बाजूला सुलेखा मात्र आपल्या घरामध्ये
अत्यंत शांतपणे बसून राहिलेल्या होत्या. त्यांना त्यांची चूक उमगली होती, परंतु त्यांच्या डोळ्यातून फक्त अश्रू आणि अश्रू वाहत होते. पश्चाताप करण्यासाठी आता त्यांच्याकडे कुठलीच जागा उरलेली नव्हती. त्या शांत बसून राहिल्या. आपल्या घराचा दरवाजा त्यांनी बंद केला आणि रात्रंदिवस त्या आपल्या घरामध्ये स्वतःलाच कोंडून घेऊन राहू लागल्या. मित्रांनो, ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट आपल्या प्रत्येकाला एक शिकवून जाते की वयाचं बंधन हे माणसाच्या शरीरसुखाला नसतं आणि शरीरसुखाच्या पलीकडे जी व्यक्ती विचार करत असते तिला तिच्या नशिबामध्ये फक्त हताशपणाच येत असतो. धन्यवाद. धन्यवाद. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन घटनेसह. तोपर्यंत आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेत राहा.